नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे थ्रिलिंग यात्रा। तर आज आपण चाललोय अजून एका जागेवर फिरायला चालले। आज आपल्यासोबत आहेत सन्मय। सस्पेन्स आहे आज, सस्पेन्स आहे। जरा पहिला गाडीत हवा भरू, मग निघू। आता टायरमध्ये हवा भरायची, गाडीत पेट्रोल भरू आणि टायरमध्ये हवा भरू, असं आहे। हां, आता आम्ही पोचलो आहोत। आता हे काय आहे समोर ते माहिती पडेल तुम्हाला काय आहे, आपले होस्टच सांगतील तुम्हाला। चला लवकर सांगा आपण कुठे पोचलोय। हे आहे पार्किंग आणि जागेचं नाव पहिलं सांगा। गवळीदेव धबधब्यावरती आलेलो आहोत। वॉटरफॉल म्हणजे मराठीमध्ये धबधबा, वॉटरफॉल इथपर्यंत। आणि वॉटरफॉल कुठपर्यंत येते बघा, असं खालपर्यंत येते। काय नाही घेऊन जायचं, रिस्की नको भाई। चला वरती जायचं। आणि हे गवळीदेवचे पार्किंग एरिया बघू शकता, या साईडला या साईडला। होस्ट काय बोलतच नाही। अरे होस्टला बोलायला देशील तर होस्ट बोलेल। ही एंट्रन्स आहे, आता दाखवतो। ही वाली एंट्रन्स आहे। इथून वरती गेल्यावर लेफ्ट मारा, राईट मारू नका। जाहीर सूचना पॉज करून वाचून घ्या। तर पाणी नुसतं पाणी। आपण इथं शॉट घेऊ शकतो। इधर देखो, इधर आम्ही शॉट लेने का पाणी बंद करायला। काय यार, आपल्या आज चप्पल चुकली ट्रेकिंगची। घरची चप्पल घालून चुकून मी आलो इथे, विसरलो मी चढणार खायावरती। खालचा सीन जरा आज माझा वेगळा आहे। अरे बघा, ॲक्च्युली ही हालत आहे आज। ते जरा मी आता दोनदा घसरता पडले, असा मस्त तन्मयनी वाचवल्यामुळे आम्ही वाचलोय। आज आमचे स्टार्स गेले असते। हे थर्ड टाईम आहे माझं इथे। एकदम खूप लहान होतो तेव्हा आलेलो मी। लोकांना सांग, माझ्याकडे एक संदेश आहे लोकांसाठी। तन्मयकडे एक संदेश। आपल्या चपल्या जर तुटत असतील तिथे सोडून जाऊ नका, घेऊन जा आपल्या घरी। तिथे काय ते खराब पूर्ण डिग्रेड। तर तुम्ही आलात तर तुम्हाला एक अजून एक शूजचं दुकान बनवू शकाल तुम्ही, एवढे शूज चप्पल पडले प्रत्येक जागेवरती लोकांनी वाट लावलेली आहे। हां, तर मी बोलतो तिथे मी 3दा आलो आहे। एकदा खूप लहान होतो तेव्हा, एकदा मग ते माझा एक दुसरा फ्रेंड सर्कल होतो त्यांच्यासोबत। त्याच्यात तर तो एक होता महारथी, बोलतो मेरे को रस्ता मालूम आहे। आईने जंगलात घेऊन गेला आम्हाला, राईट मारवलं। अर्धा तास जंगलात फिरतो आम्ही। आणि हे थर्ड टाईम त्यांना माझा याच दगडावर असा माझा एक फोटो होता, त्याच्यावर बसलेलो मी, माझा भाऊ आणि बहीण, मामाची मुलगी। ठीक आहे, आता ज्या पॅचने आलो तिथे या चप्पलने चढणं जरा कठीण आहे। आता घसरून पडू डायरेक्ट असे, म्हणजे ओला असेल आणखीन तर घसरता येईल। हां, आता आत्ता एवढी काही घसरायची प्रॉब्लेम नाही। एवढं नशीब ते पाऊस नाही म्हणून आले, नाही तर माझी चप्पल आणि सगळं मी इथंच खाली ठेवून आलो असतो। मी पण त्या पर्यटकांमधून एक असतो आज। तसं फिरण्यासारखं कोकणामध्ये खूप काय, कोकण फिरण्यासारखं आहे। हे सगळं तर नॉर्मल मला तर 5% वाटतं। 5% धबधबा बोलू शकतो, 5% वॉटरफॉल। आवाज येतो कारण वॉटरफॉल, कारण ही तर खूप कमी लेवलची ट्रेकिंग वाटते मला। तुम्हाला आवाज येत असेल, ह्या साईडने आवाज येतो। आता चाललोच आहे, आपला होस्ट पण चालला आहे। आणि हे काय बनवलं ते नाही माहिती पडलं आम्हाला। हे जे बनवलं समोर, ना छत आहे ना बसायला आहे ना काय। अरे हो, हट होते हे। ओके, वॉटरफॉलच्या खाली होते ते। लोक घेऊन गेले की काय? नाही, ते सगळं वॉटरफॉलच्या इथं होतं। तिकडून ते झाडं बिडं पडायची, सगळे शेड बीड तुटलेत त्याचे। मी जेव्हा आलेलो ना एकदम स्टार्टिंग आपण रस्ता चुकलोय। आपल्याला इथून नाही जायचं, याच्या वरून जायचं, नाही तर इथं आपटते तोंडावरती। नाही तर इथं असे 2 रूट आहेत। एक हा जो असं सरळ चालला, जे पायऱ्या दिसत आहेत तुम्हाला, तो सरळ वरती, आणि लेफ्ट मारला की वॉटरफॉलला। इथं वॉटरफॉल दिसत असेल झाडांमध्ये, तो बरोबर समोर, तो एक रूट आहे। तर कन्फ्यूज होऊ नका, नाही तर वरती जाईल। खाली येऊन भिजण्यापेक्षा जरा वरती। ब्लॉगर सर एकदम रेडी। आता इथून वरती चढायचं त्यांना।
पण चप्पलची एलिजिबिलिटी क्रायटेरिया नाही आहे. चला वरती चला. अरे चल ना इकडून चल ना. एक नंबर. जाईल मी आलो रे, मी आलो. थांब जरा थांब, तू मला पकडू नको, खेचू नको. चल चल चल. तिथं ऑलमोस्ट शूट करण्यासारखं काहीच नाही. पब्लिक पिसाळली आहे तिथं. बादल बरसा बिचोली गाण्यावर रील्स बनवत आहेत. काय लोक दारू पित आहेत. चालते आता काय बोलणार तिथे आपण. तुम्हाला दिसतच असेल तन्मयच्या वरून मागे दारू पित आहेत. वॉटरफॉल आहे का मिनी बार आहे तेच कळत नाही आम्हाला. बघा इथे येतं ना नीट घ्या आणि खालती बघून चाला, कारण दारूच्या बाटल्या साल्याने ठेवून गेलेत. हां आणि ते पण फुटले. असं बोलू नाही शकत, पण खूप साऱ्या गोष्टी असं बोलण्यासारख्या आहेत. म्हणजे सर मदर सिस्टर पे आ सकते हैं. हाँ पर नहीं, इसलिए हम खूप लोग बेकार आहे. बघा उधर से निकल गए, अभी ऊपर जाते हैं. म्हणजे 6-7 वर्ष अगोदर आम्ही आलो होतो ना, त्यावेळेस खूप चांगलं होतं. म्हणजे मोस्ट ऑफ लोकांना माहिती नव्हतं, पण आता तर वाट लावून ठेवली. लोकल लोकांनीच वाट लावली इकडची. चला आता वरच्या दिशेला जाऊया. हां ज्या रस्त्याने चाललोय तो रस्ता एकदम मस्त आहे. सिनेमॅटिक शॉट चांगले येतील इथे असं मला वाटतं. सध्या मी असा कसा पण चालतोय चपलीमुळे. रोड बघा. क्या बोला? अरे मी गलती से पेन गया. मॅन वर्सेस वाईल्डचा आम्ही शूट करतोय सध्या. तिथून आलो, चाललो आता वरती. मॅन वर्सेस वाईल्ड विथ अथर्व पांचाळ. आता तुम्हाला ट्रेकिंगची खरी मजा देऊ का? आता असं पकडलं ना की वाटेल काय चढतोय हा माणूस. ये है सीधा वाला एंगल और ये है ये वाला एंगल. ये सब इतना डाउन से और ये वाटरफॉल साइड में. अभी ये किधर से किधर जाना है मालूम नहीं. मेरे को मालूम नहीं. इधर जाना या इधर जाना? नहीं नहीं इधर जाना. इधर जाना. आता असली स्टंटबाजी करू नका. आता एकात खूप मस्ती आहे. त्या पॉईंटवर गेलाय. कधीच करू नका असली स्टंटबाजी. रिस्की आहे तिथं जाणं, तरी गेलेत मस्ती करायला. बावळट सारखे लोक करतात. इथं जादू झालं, पण याची जादूगार निघू शकते. शिवसेनेचे कार्यकर्ते कमी असेच होत चाललेत. म्हणून शिवसेना संपत चालली आहे. हा पाठ कट करतो आम्ही. तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपू. आता डिसेंट स्टार्ट केला ऑलमोस्ट. तर जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.